आणि आता महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया। ज्यांना विरोधी पक्षनेता बनवता येत नाही त्यांनी मुख्यमंत्री पदावर बोलू नये, विरोधकांनी आधी स्वतःचे आमदार सांभाळावेत, उदय सामंत यांची महाविकास आघाडीवर टीका। विरोधक राहायला पाहिजे हो, ज्यांना स्वतःचा विरोधी पक्षनेता बनवता येत नाही त्यांनी मुख्यमंत्री कोण असावा याच्यावर चर्चा करावी। म्हणजे गिरे तोबे टांग उपर आहे, आधी स्वतःचे आमदार सांभाळा। ईव्हीएम मध्ये 15% मतं महायुतीच्या उमेदवारांसाठी सेट करण्यात आली होती। शरद पवार गटाचे शहर अध्यक्ष प्रशांत जगतापांचा गंभीर आरोप, या संदर्भात कायदेशीर लढाई लढणार, जगतापांचा इशारा। ईव्हीएम मशीनमध्ये साधारण 15% मतं ही सेट करून देण्यात आलेली आहे महायुतीच्या उमेदवारांना। अशाच प्रकारचं काही चित्र समोर येत आहे। हा रडीचा डाव आहे। या संदर्भात आम्ही कायदेशीर लढाई तर लढणार आहोत, त्याही पलीकडे जाऊन महाराष्ट्रातील जनतेने आता रस्त्यावर येण्याची गरज असं मला निश्चित या ठिकाणी वाटतं। ईव्हीएम मशीनबाबत काँग्रेस आमदार विश्वजित कदमांकडून शंका व्यक्त, दिग्गजांच्या पराभवानंतर कदमांकडून शंका व्यक्त, धनशक्तीचा प्रचंड वापर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये होतोय, कदमांचा आरोप। शिंदेंचे मुख्यमंत्रीपदी आणि अर्जुन खोतकरांच्या मंत्रिपदासाठी शिवसैनिकांचं जगदंबा मातेला साकडं, बबनराव लोणीकरांच्या मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांनी साकडं घातलं। उदयनराजे यांनी शिवेंद्रराजे यांच्यासह देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। शिवेंद्रराजे यांना मंत्री करा, मी सातारा जिल्ह्यामध्ये भाजप वाढवणार, असा शब्द उदयनराजे यांनी दिल्याचं कळतं। शरद पवार नावाचा अध्याय महाराष्ट्राच्या राजकारणामधून संपला, पवारांना आता सेवानिवृत्ती घेण्याची गरज, भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांची टीका। आता स्वेच्छेनं सेवानिवृत्ती घेण्याची आवश्यकता आहे। शरद पवार नावाचा अध्याय महाराष्ट्राच्या राजकारणातून पूर्णपणे संपलेला आहे। आमदार दत्तात्रय भरणे यांना इंदापूरमध्ये धक्का, नगर परिषदेचे गटनेते गजानन गवळींनी भरणे यांची साथ सोडली, माजी उपनगराध्यक्ष भरत शहा यांच्यासोबत राहण्याचा गवळींचा निर्णय। आमदार किशोर पाटलांना मंत्रिपद मिळण्यासाठी मुस्लिम बांधवांनी दर्ग्यावर चादर चढवली, किशोर पाटलांना मंत्रिपद मिळण्याची तालुकावासियांची इच्छा। एकनाथ शिंदेंच्या पत्नी लता शिंदे यांनी त्र्यंबकेश्वरमध्ये मंदिरात दर्शन घेतलं, एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदासाठी साकडं। लाडक्या बहिणींचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ, नंदुरबारमध्ये बॅनर, नंदुरबार शहरातील विविध ठिकाणी भाजपची बॅनरबाजी। मलबार हिल परिसरामध्ये अजित पवारांचे बॅनर झळकले, बॅनरवर अजित पवारांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख। रश्मी शुक्ला यांची पुन्हा पोलीस महासंचालक पदावर नियुक्ती, रश्मी शुक्ला यांनी आज महासंचालक पदाचा पदभार स्वीकारला, निवडणुका संपल्यामुळे रश्मी शुक्ला पुन्हा महासंचालक पदावर। ओळा माजिवडा मतदारसंघात शिवसैनिकांकडून देवी मंदिरामध्ये महाआरती, एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री तर प्रताप सरनाईक मंत्री व्हावेत यासाठी देवीला साकडं। मनोज जरांगे यांचा सामूहिक आमरण उपोषणाचा इशारा, सरकार स्थापनेनंतर उपोषणाची तारीख जाहीर करणार। नवनिर्वाचित आमदार शेखर निकमांच्या अभिनंदनाचे बॅनर काढल्यावरून वाद, आक्रमक कार्यकर्त्यांनी काढलेला बॅनर त्याच ठिकाणी पुन्हा एकदा लावून घेतला। राज्यामध्ये महायुतीला मिळालेल्या विजयाचं श्रेय देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करा, मी बिनशर्त पाठिंबा देऊ, रासपचे आमदार रत्नाकर गुट्टेंचं भाजपला आवाहन।